हॅलो नमस्कार, मी अनिता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज मंगळवार आहे. जसं की मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना सांगितलंच की मी आता डेली व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि त्याच प्रयत्नामध्ये मी आज परत व्हिडिओ शूट करायला घेतला आहे. पण आजचं मी संध्याकाळचं व्हिडिओ शूट करत आहे, कारण गरजेचं नाही आहे की रोज सकाळी मला पॉसिबल होईल. सकाळी कधी कधी खूप जास्त कामं असतात आणि रुटीन जास्त हेक्टिक असेल तर मला जसं जमेल तेव्हा मी शूट करेन. आणि आत्ता वाजलेले आहेत 8. आत्ता मी घरी येऊन पोहोचली आहे आणि आता फ्रेश होते आणि बघते आज काय काय शूट करते आणि आजच्या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर काय काय शेअर करते ते. मी आधी फ्रेश होते. येताना मी मंदिरात जाऊन आली आहे. मोदक पण तुम्हाला दाखवते की मी मंगळवारी मोदक घेऊन येते, तो तुमच्याबरोबर शेअर करते. आधी फ्रेश होते आणि मग आपण व्हिडिओ पुढे कंटिन्यू करूयात. हे आहे मोदक. आमच्या इथे खूप छान घरगुती मोदक मिळतात आणि मी मंदिरातून येताना नेहमी घेऊन येते दर मंगळवारी. खूप म्हणजे खूप टेस्टी असतात. मस्तच मोदक आहे. चला तर मग आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करूयात. आता मी बनवणार आहे शेवग्याची शेंग, जी मी कट करून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळ घालणार आहे. तुम्ही डायरेक्ट वरणामध्ये पण घालू शकता, तशी पण बनवतात. मी आज बनवणार आहे मुगाच्या डाळीबरोबर. तर त्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते. त्याच्यासाठी तुमच्याकडे असायला पाहिजे कढीपत्ता, कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि लसूण. मी कांदा टोमॅटो कापून घेतलाय आणि लसूण ठेचून घेतलाय. सगळी तयारी आधी करून ठेवली आहे. याच्यामध्ये आपण फोडणीला जिरा मोहरी घालणार आहोत. आता मी काही कोथिंबीर आणलेली नाहीये. आता मी कोथिंबीर घेऊन नाही आली, त्यामुळे ती मी स्किप करते. तुम्ही नक्की घाला. तेल चांगलं तडतडतंय. आता गरम तेलामध्ये आपण फोडणी घालूया. मी तुम्हाला जवळून दाखवते. शेवग्याची शेंग आमच्या घरी नुसती खायला जरा नाटक असतं, म्हणून मी कुठलीही डाळ बनवायची असेल तर त्याच्यामध्ये शेवग्याची शेंग नक्की ॲड करते. आज मी फक्त मुगाची डाळ बनवणार आहे. अदरवाईज तुम्ही तुरीची डाळ जेव्हा कुकरला शिजवून घेता त्याच्यामध्ये सुद्धा शेवग्याची शेंग घालू शकता. त्याच्यामुळे काय होतं, कुठल्या तरी मार्गाने आपल्या पोटात जाते आणि टेस्टी पण होते. तुम्ही अशी डाळ कधी खाल्ली आहे का शेवग्याची शेंग घालून, हे मला कमेंट करून सांगा. जेव्हा पण आपल्याला वेळ नसेल, खूप घाई असेल, म्हणजे डाळ एक्स्ट्रा शिजवून नंतर फोडणी द्यायचं असं सगळं करायचं नसेल, तेव्हा आपण सिंपल मुगाची डाळ बनवू शकतो. कारण मुगाची डाळ अगदी पटकन शिजते. जोपर्यंत शेवग्याच्या शेंगा शिजतात तोपर्यंत मुगाची डाळ पण शिजते आणि लागते सुद्धा अप्रतिम. त्यामुळे ही माझी गो टू रेसिपी आहे असं म्हटलं तरी चालेल. जेव्हा काही मला सुचत नाही तेव्हा मी मस्त मुगाच्या डाळीला फोडणी देते. ती शिजेपर्यंत त्याच्यामध्ये जी भाजी अवेलेबल असेल ती सुद्धा शिजून जाते आणि आपली एक डिनरची हेल्दी आणि मस्त अशी रेसिपी रेडी होते. डाळ बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कोणी डाळीमध्ये गूळ घालतं तर कोणी कोकम घालतं. वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते. आमच्याकडे गूळ वगैरे काहीच घालत नाहीत आणि कोकमसुद्धा नाही. आमच्याकडे एकदम सिंपल पद्धतीची डाळ बनवली जाते. लाल तिखट, मिरची, लसूण असं सगळं ॲड करून. आज मी मिरची पण नाही घातली आहे, डायरेक्ट लाल तिखट घातलं आहे. आपल्याला हवी तशी आपण बनवू शकतो, टेस्टी झाल्याशी मतलब आहे. याच सेम रेसिपीमध्ये तुमची मुलं जर बटाटा आवडीने खात असतील तर तुम्ही बटाटासुद्धा ॲड करू शकता. मी आज नाही बटाटा ॲड केला आहे, कारण जास्त नव्हतं बनवायचं, खूप थोडीशीच भाजी बनवायची होती.
म्हणून मी फक्त डाळ आणि शेवग्याच्या शेंगा घातल्या आणि तुमच्याशी बोलत बोलत रेसिपी रेडीसुद्धा झाली. इतकी सिंपल रेसिपी आहे. बस आता हे झाकण ठेवायचं आहे आणि उकळू द्यायचं आहे. डाळ एक 10 मिनटात शिजते आणि त्याचबरोबर शेवगासुद्धा शिजतो आणि लगेचच आपण भाकरी करून जेवायला बसू शकतो. जर का हातचं स्वतःला आपल्याच हातचं खायचं असेल आणि हेल्दी खायचं असेल तर हे बरेचसे ऑप्शन आहेत. बऱ्याचशा सिंपलशा भाज्या आहेत ज्या आपण ऑफिसवरून येऊनसुद्धा पटापट बनवून अगदी स्वतःच्या हातचं खाऊ शकतो. त्यामुळे तुम्ही पण नक्की ट्राय करा. खरं तर ह्या डाळीबरोबर भाताचं कॉम्बिनेशन खूप जास्त छान लागतं. पण आम्ही भाकरी करतो आहे आज आणि भाकरीच खाणार आहोत. भाकरीसुद्धा या डाळीमध्ये चुरून खाल्ली तर खूप जास्त छान लागते. नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि माझ्या भाकरीसुद्धा बनवून झालेल्या आहेत आणि इकडे डाळसुद्धा रेडी झाली आहे. असं खूप सिंपलसा डिनर मी आज बनवलेला आहे आणि या तुम्ही पण जेवायला. तुम्ही जसं की बघितलं की संध्याकाळच्या जेवणामध्ये खूपच सिंपल मेन्यू असतो आमच्याकडे. मी बऱ्याच वेळेला शेअर केलं की मोस्ट ऑफ द टाईम आम्ही भाकरी आणि हेच खात असतो, कारण संध्याकाळी लाईट जेवलेलंच बरं असतं म्हणून. आणि म्हटलं की आता ब्लॉगचा एंड करूया, कारण रात्री खूप लेट झालं, कामं होती आणि एक झोपायचं फिक्स टायमिंग आहे, कारण सकाळी क्लासेस वगैरे असतात. त्यामुळे संध्याकाळी मी जास्त जागत नाही. त्यामुळे म्हटलं की कालच्या व्हिडिओचा अजून एंड करायचा बाकी आहे, तर आत्ता मी तो आधी एंड करून घेते. त्याच्या आधी तुमच्याबरोबर मला एक गोष्ट शेअर करायची होती. ती म्हणजे की मी फर्स्ट टाईम असं व्हिडिओमध्ये इंटरॅक्ट करून बोलते आहे. मला बऱ्याच जणांनी बऱ्याच वेळेला हे सांगितलं की तू व्हॉइस ओव्हर नको करू जास्त करून, कारण मी काय करायचे की ॲट द मोमेंट मला तेवढा वेळ नसल्यामुळे मी तेव्हा बोलत नव्हती, कारण खूप जास्त वेळ लागतो बोलून व्हिडिओ करायला. म्हणून मी फक्त शूट करून घ्यायची आणि नंतर जे काय आहे ते व्हॉइस ओव्हर देऊन बोलायची. पण आता मी प्रयत्न करते की मी व्हिडिओमध्येच बोलेन आणि व्हिडिओमध्येच असं इंटरॅक्ट करण्याचा प्रयत्न करेन. थोडंसं डिफिकल्ट जातं आहे मला, पण प्रयत्न तोच आहे की मी जास्तीत जास्त व्हिडिओमध्ये बोलेन आणि व्हॉइस ओव्हर कमीत कमी करेन. तर मग आजचा हा माझा मी जो डेली रुटीनचं चॅलेंज घेतलं त्यातला दुसराच व्हिडिओ आहे. तर आणि हा प्रयत्न पहिलाच आहे की मी डायरेक्ट तुमच्याशी असं इंटरॅक्ट करून बोलते आहे. माझं काही चुकत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे सजेशन्स द्या. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि हो, कमेंटच्या बाजूला हाईपचं एक ऑप्शन येतो, हाईपसुद्धा करा. चला तर मग उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. आणि मला अजून काही तुम्हाला सांगायचं असेल की हे चुकतं आहे, हे बरोबर आहे, तर ते सुद्धा सांगा. चलो बाय.